नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत है तुमचं कॉम्पिटिटिव फार्मा। ओके, बहुत बहुत आपका स्वागत है फ्रेंड्स। महाराष्ट्र के ड्रग इंस्पेक्टर की एग्ज़ाम एक्सपेक्टेड है। ठीक है, कभी भी उसकी एडवर्टाइजमेंट आ सकती है, तो उसके रिगार्डिंग हमने एक वीडियो सीरीज चालू की है। तो देखिए, हमारे इस यूट्यूब चैनल पे हिंदी एंड मराठी दोनों लैंग्वेज में हम वीडियो बनाते हैं। हिंदी लैंग्वेज में जो वीडियो होते हैं वो ओवरऑल ऑल इंडिया लेवल के जो एग्ज़ाम है सभी के लिए यूज़फुल कंटेंट होता है, जैसे सिपाही फार्मा है, डिप्लोमा एग्जिट एग्ज़ाम है फ्यूचर में होने वाली, या कोई फार्मासिस्ट एग्ज़ाम है। लेकिन महाराष्ट्र के रिलेटेड जो वैकेंसीज है उसके रिगार्डिंग हम जब भी बात करेंगे तो मराठी लैंग्वेज में वो मैक्सिमम वीडियो रहने वाले हैं, क्योंकि वो रिलेटेड टू द महाराष्ट्र आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओचं टायटल पाहिलंच असेल, तर आपण क्वालिफिकेशन संदर्भात काय करणार आहोत, क्वालिफिकेशन संदर्भात चर्चा करणार आहोत। जे ड्रग इन्स्पेक्टरचं क्वालिफिकेशन आहे त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत। जे रद्द होणारे क्वालिफिकेशन काय आहे ओव्हरऑल त्याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये भाष्य करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन असाल तर चॅनलला काय करायचे, पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचे आणि आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना, मॅक्झिमम सगळ्या लोकांना काय करायचे, शेअर करायचे। ओके, सर्वांपर्यंत चॅनल गेलं पाहिजे, हा व्हिडिओ गेला पाहिजे, सगळ्यांना फायदा झाला पाहिजे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चला स्टार्ट करूया। क्वालिफिकेशन क्रायटेरियाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर लक्षात घ्या, MPSC मार्फत ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षकची परीक्षा काय होते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाते। काल आपण जो व्हिडिओ बघितला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे व्हिडिओची। सिलेबस डिटेल आपण काल पाहिला की काय काय सिलेबस होता। तर लक्षात घ्या, या ठिकाणी औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरची 2015ला ती सिलेबस कॉपी जी आहे ती त्याच्या रिलेटेड प्रकाशित झाली होती, कारण की 15ला ड्रग इन्स्पेक्टरची एक एक्झाम झालेली होती। ठीक आहे, तर मी तुम्हाला काल त्याचं जे क्वालिफिकेशन वगैरे सांगितलं। दुसरी एक एक्झाम आहे असिस्टंट कमिशनर, ठीक आहे, ड्रग असिस्टंट कमिशनर, सहाय्यक आयुक्त औषधे, ही एक पोस्ट आहे। ह्याच्यासाठी पण सेम पॅटर्न, सेम सिलेबस। ठीक आहे, 2022ला साधारण या ठिकाणी 2022ला जवळपास 15 जागा हे असिस्टंट कमिशनरच्या आल्या होत्या, त्याची एक्झाम सेम पॅटर्न। ठीक आहे, म्हणजे 100 प्रश्न, 200 मार्क, 1 तास वेळ। ओके, आणि सिलेबस पण सेम, म्हणजे असिस्टंट कमिशनरचा सिलेबस पण सेम 2022ला जो होता तो, आणि 2015ला जो ड्रग इन्स्पेक्टरला सिलेबस होता, दोन्ही सिलेबस सेम, म्हणजे सिलेबस तोच राहणार आहे। सिलेबसमध्ये काही वेगळा बदल होणार नाही आहे। बऱ्याच जणांना वाटतं नवीन काही सिलेबस येईल का, शक्यता तशी कमी आहे। 2022ला ह्याची एक ॲड आलेली होती असिस्टंट कमिशनरची। तर लक्षात घ्या, दोन्हीमध्ये काय क्वालिफिकेशनमध्ये फरक होता हे बघूया आपण। म्हणजे असिस्टंट कमिशनर जी ॲड आलेली होती 2022ला, त्याचं काय क्वालिफिकेशन होतं बघा। त्याचं क्वालिफिकेशन होतं जैसे डिग्री इन फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी। ओके, अँड इथं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आणि अँड होतं। म्हणजे काय, वरचं क्वालिफिकेशन म्हणजे डिग्री वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला मिनिमम, बघा, मिनिमम 5 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे होता। किती, 5 वर्षाचा काय पाहिजे होता, 5 इयर्सचा एक्सपिरियन्स काय पाहिजे होता, मिनिमम त्या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभव गरजेचा होता। कशामध्ये, ओके, कशामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग और इन्फॉर्मेशन ऑफ द प्रोव्हिजन, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा टेस्टिंगमध्ये तुम्हाला 5 वर्षाचा 5 इयरचा अनुभव कंपल्सरी होता असिस्टंट कमिशनरसाठी, जी की 2022ला ॲड आली होती। आता 2015ला जी ॲड आली होती आणि त्याच्यानंतर 21ला एक जाहिरात आली होती जी रद्द झाली। लक्षात घ्या, 2021ला एक जाहिरात आली होती ड्रग इन्स्पेक्टरची, ती रद्द झाली। 87 जागा होत्या त्याच्यामध्ये टोटल। ठीक आहे, ती रद्द झाली। तर त्याच्यामध्ये काय क्वालिफिकेशन होतं, ज्याला की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी त्याला एक विरोध दर्शवला होता त्याचे काही, कारण की बाकीच्या जे राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये तो अनुभव नाही आहे। त्याचं पण तुम्हाला मी काही क्वालिफिकेशन दाखवतो। लक्षात घ्या, तिथं काय होतं की सेम डिग्री वगैरे झाल्याच्या नंतर 3 वर्षाचा अनुभव होता। ठीक आहे, मग तो जो अनुभव आहे कॅन्सल करावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून निवेदन वगैरे गेले होते, तशी मागणी झाली होती। त्याचे काही रिझन्स होते, बाकीचे जे राज्य आहेत त्या ठिकाणी जे ड्रग इन्स्पेक्टरच्या त्यांच्या परीक्षा होतात तिथं कसल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही। इवन UPSCनं जी एक्झाम घेतली होती ड्रग इन्स्पेक्टर, तिथं सुद्धा त्यांनी एक्सपिरियन्स
कॅन्सल केला होता. मग महाराष्ट्रातच एक्सपिरियन्स का? कारण की कॉम्पिटिशन जर वाढलं तर चांगले अधिकारी मिळतील, हा पण त्याच्या पाठीमागचा काय एक उद्देश आहे. तर तमिळनाडूमध्ये बघा, तमिळनाडूमध्ये आत्ता 2019ला ॲड आली होती. तर त्या ठिकाणी काय क्वालिफिकेशन होतं बघा, मस्ट बी डिग्री इन फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स और मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी. बस एक्सपिरियन्स नव्हता. तमिळनाडूची जी आत्ता 2019ला ॲड होती त्याच्यात अनुभव नव्हता. तर अनुभव महाराष्ट्रात पण रद्द व्हावा ही मागणी प्रचंड झाली होती. तर ऑलमोस्ट तो अनुभव रद्द होण्याच्याच काय आहे मार्गावरती आहे. त्याच्यानंतर गुजरातला आत्ता 2023ला ॲडवली होती गुजरातला. तर त्या ठिकाणी सुद्धा ओके एक्सपिरियन्स नॉट ॲप्लिकेबल दिले. एक्सपिरियन्स नाही आहे, ओनली डिग्री इन द फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स, मेडिसिन विथ द स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी और डिग्री इन फार्म डी वगैरे. ठीक आहे, हेच होतं त्या ठिकाणी. मग बाकी मग लँग्वेजचं कंपल्सरी असतात. जसं गुजरात आहे, ॲडिक्वेट नॉलेज ऑफ गुजराती, हिंदी और बोथ, ह्याचं ॲडिक्वेट नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे असं ते. मग ते त्या राज्यानुसार ते असू शकतं. म्हणजे इथं पण गुजरातमध्ये जी आत्ता 23ची ॲड आली होती तिथंसुद्धा एक्सपिरियन्स नव्हता. तर एक्सपिरियन्स रद्द करावा. मग बाकीचे पण काही जे राज्य आहे, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, इथं पण एक्सपिरियन्स नाही आहे. मग महाराष्ट्रातच तो एक्सपिरियन्स का, असं विद्यार्थ्याची मागणी होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवेदनं दिले, तसे रेफरन्स त्या ठिकाणी दिले की बाकीच्या राज्यामध्ये नाही आहे. मग अनुभव रद्द व्हावा अशी मागणी काय झाली, पुढं आली. आणि तो ऑलमोस्ट असे आता डिस्कशन आहे की अनुभव तो रद्द झालेला आहे. ओनली बी फार्म. ओके, गुजरातमध्ये नाही पण क्वालिफिकेशन बी फार्म आहे आणि सगळ्याच ओनली बी फार्मसी हे ॲप्लिकेबल करावं अशी मागणी आहे. म्हणजे बी फार्मसी ग्रॅज्युएट ओके ज्यांचं क्वालिफिकेशन कंप्लीट आहे बी फार्मसी असे ॲप्लाय करू शकतात. ठीक आहे, तर त्याचं जे फायनल नोटिफिकेशन आल्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवूया. आता तुम्ही स्टडी स्टार्ट करावा, कारण की सिलेबस वास्ट आहे. काल मी संपूर्ण व्हिडिओ सिलेबसवर बनवलेला आहे. ऐन वेळेवरती ते होणार नाही. आता स्टडी आपण त्याचा स्टार्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बॅचेस पण आपण चालू करणार आहोत. यूट्यूबवरती पण आपलं भरपूर कंटेंट येणार आहे. पण तुम्ही बॅचेसमधून तुमचा कमी वेळेमध्ये अभ्यास करू शकता. ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच ह्या दोन्हीचं प्लॅनिंग चालू आहे आपलं. ऑनलाईन तर कंपल्सरी चालू करणार आहोत. आपलं ॲप्लिकेशन आहे कॉम्पिटेटिव्ह फार्मा, त्या ठिकाणी ऑनलाईन बॅच होईल. आणि छत्रपती संभाजीनगरला आपण ऑफलाईन बॅचचं करणार आहोत. तिथं तुम्ही येऊन तुम्हाला जर फुल टाईम व्यवस्थित तयारी करायची असेल तर तिथं राहून तुम्ही त्या ठिकाणी ऑफलाईन पण तयारी करू शकता. काय वैशिष्ट्य असणार आहे आपल्या जे क्लासचं मेन फोकस असणार आहे, तुम्हाला टॉपिक वाईज व्यवस्थित नोट्स देणं, टॉपिक वाईज आणि पॅटर्न वाईज तुमच्या टेस्ट घेणं डेली ऑफलाईन बॅचमध्ये आणि ऑनलाईनमध्ये पण. आणि तुमचं जे स्टडी असणार आहे, तुम्हाला जे काही क्वेश्चन येणार आहे, जुने काही पेपर्स असणार आहेत, त्या आधारावरती जीपॅट लेवल असेल किंवा हायर लेवल असेल आणि एक्झाम ओरिएंटेड स्टडी असेल. कारण सिलेबसला सोडून द्यायचं नाही, उगाच काहीतरी शिकवलं म्हणून शिकवायचं नाही. परीक्षेला पॉईंट होता येईल असेच पॉईंट. जसे की आता जिल्हा परिषदेचे मी बॅचेस ज्या घेतल्या तर ऑलमोस्ट 90% जे कोर्सच्या बाहेर काहीच नाही आहे माझ्या. ठीक आहे, तर त्याच म्हणजे माझा काही जे काय 10-12 वर्षाचा अनुभव आहे तो पूर्णपणे मी ताकद लावून तिथं मी ती बॅच पूर्णपणे घेणार आहे. आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅच असणार आहेत आपल्या. ठीक आहे, तर तुम्हाला त्याबाबत मी कळवेल. बाकी काही कंटेंट क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस असेल काही ते यूट्यूबला पण मी तिथं घेणारच आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अभ्यासाला तुम्ही लागा. ग्रुप आहे आपला कॉम्पिटेटिव्ह फार्मा. ओके, व्हॉट्सअपला पण सेपरेट ग्रुप आहे कॉम्पिटेटिव्ह फार्मा म्हणून. DIसाठी पण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे. ठीक आहे, तर क्वालिफिकेशन लवकरच रद्द, फायनल नोटिफिकेशन येईलच. पण स्टडी चालू करा. ज्याला ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं आहे, ठीक आहे, ॲड मोठी आहे, सर्वांना चांगली संधी आहे. पूर्ण ताकदपणाला लावली पाहिजे. कालच्या व्हिडिओमध्ये मी एक्सपिरियन्स वगैरे रेफरन्स बुक्स तर सांगितलेले आहेत आणि नोट्स पण माझं बनवणं चालू आहे. फापट पसरा न घेता एक्झाम ओरिएंटेडच गोष्टी असल्या पाहिजेत. तर लक्षात घ्यावा, हे जे असिस्टंट कमिशनरची पोस्ट आहे ह्याचा सिलेबस आणि ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस दोन्ही सारखाच आहे. दोन्हीचे पण पेपर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये वापरू शकता. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण MCQ म्हणजे झालेला पेपर जो आहे त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.